समजा तुम्ही एक छोटासा स्टार्टअप चालू केला आणि तुम्ही म्हटलं की मी एकटाच ह्याला प्रायव्हेट कंपनी बनवतो, तर तुम्ही चुकीचे आहात. प्रायव्हेट कंपनी म्हणजे अशी सेपरेट लीगल एंटिटी जी 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्तींनी तयार केलेली एक कंपनी. म्हणजे झो कॉर्पोरेशन, टाटा सन्स, रिलायन्स रिटेल हे अशा काही एक्झाम्पल आहे प्रायव्हेट कंपनीचे. जेव्हा तुम्ही प्रायव्हेट कंपनी बनवता तुम्हाला मिनिमम 2 पर्सन लागते आणि मॅक्सिमम 200. म्हणजे 200 पेक्षा कमी आणि 2 पेक्षा जास्त. जे तुम्ही आता विचार केला होता की मी एकटाच बनवेल तर असं होऊ शकत नाही. ते तुमची बनते 1 पर्सन कंपनी. त्याचे असे काय एडव्हांटेजेस आहे प्रायव्हेट कंपनीचे? तर एक तर लिमिटेड लायबिलिटी ऑफ इक्विटी शेअरहोल्डर. लिमिटेड लायबिलिटी ऑफ इक्विटी शेअरहोल्डर म्हणजे समजा जर कंपनी बँकरप्ट झाली तर इक्विटी शेअरहोल्डर फक्त जेवढे त्यांचा शेअर कॅपिटल आहे तेवढेच ते लायबल राहणार पे करण्यासाठी. म्हणजे जेवढे त्यांचे इक्विटी शेअरहोल्डर आहे ते तेवढेच कंपनीला देतील. त्यांच्या घरून काही जाणार नाही. म्हणजे त्यांची जे पर्सनल प्रॉपर्टी आहे त्याला धक्का सुद्धा लागणार नाही. आणि प्रायव्हेट कंपनीचं एक नुकसान म्हटलं की ते पब्लिककडून फंड रेज करू शकत नाही. पब्लिककडून फंड रेज करू शकत नाही म्हणजे जसे की आपण शेअर मार्केटमध्ये बाकी कंपनीचे शेअर विकत घेतो किंवा विकतो, ते आपण प्रायव्हेट कंपनीसोबत करू शकत नाही. हां, पण तुमच्याकडे जर खूप पैसा असेल तर तुम्ही एखादे व्हेंचर कॅपिटल किंवा प्रायव्हेट इक्विटीकडे जाऊन तुम्ही पैसे देऊ शकता. पण तो पैसा सुद्धा खूप लार्ज लार्ज क्वांटिटीमध्ये लागतो. जसं की 50 करोड, 100 करोड. तर एवढा जर पैसा असेल तुमच्याकडे तर जा नक्कीच. जर तुम्हाला पण जाणून घ्यायची असेल की प्रायव्हेट कंपनी कशी रजिस्टर होते, काय प्रोसेस राहते, तर कमेंट करा रजिस्ट्रेशन. मी नक्की व्हिडिओ बनवेल आणि असंच कॉमर्सचं नॉलेज मिळवण्यासाठी मला फॉलो करा आणि शिकत राहा कॉमर्सचं स्मार्ट नॉलेज.